नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार किंगमेकर जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडच्या 28 जागांची गरज। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्रित दिल्लीमध्ये, भाजपची धाकधूक वाढली। मोदींचा ब्रँड संपला, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचं विधान। दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक। एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर, तर मुख्यमंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे रवाना। सर्वेच्या नावाखाली जागा बदलल्यामुळे आम्हाला फटका बसला, निकालानंतर संजय शिरसाट यांची नाराजी। बारामतीमधल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी समोर। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। बीडमधनं पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का। बीडचा भाजपचा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणेंनी पाडला। फेरमतमोजणीची पंकजांची मागणी फेटाळली। रवींद्र वायकरांच्या विजयाला ठाकरे गट कोर्टात आव्हान देणार। निवडणूक आयोग आणि पोलिंग एजंटच्या आकड्यांमध्ये 652 मतांची तफावत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। नितीन गडकरी, पियुष गोयल आणि नारायण राणे या 3 कॅबिनेट मंत्र्यांचा विजय, तर रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव। 8 जूनला अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार। मनोज जरांगे यांचा निर्धार। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेत उमेदवार देणार असल्याचाही पुनरुच्चार। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। शहरातल्या सर्वच भागात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस, तर 6 जूनपर्यंत पुण्याला येलो अलर्ट। T20 वर्ल्ड कपमधला भारताचा आयर्लंडसोबत पहिला सामना। न्यूयॉर्कमधल्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवरती सामना रंगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।